नमस्कार. कोणत्याही विषयाची भीती कशी दूर करावी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. विषय कोणताही असो, मराठी असो, इंग्रजी असो, या गणित असो, विज्ञान असो, इतिहास असो, भूगोल असो, नागरिकशास्त्र असो, इतर बायोलॉजी, कोणतेही विषय असो, जीवशास्त्र असतो, प्राणीशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, वनस्पतीशास्त्र असो, कोणताही विषय असो, या विषयाची भीती दूर करण्यासाठी, या विषयाची भीती घालण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल, सराव करावा लागेल, त्या विषयामध्ये रुची निर्माण करावी लागेल, आवड निर्माण करावी लागेल, ध्यान लावून मन लावून तो विषय हाताळावा लागेल, वाचावा लागेल. प्रथम मनात आणावं लागेल. पण आवड निवड कशी निर्माण करायची? त्या आवड निर्माण करण्यासाठी, गोडी निर्माण करण्यासाठी, त्या विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी आपल्याला परिश्रम करणे, मेहनत करणे आवश्यक आहे. आवड निर्माण व्हावी यासाठी प्रथम आपली इच्छा असली पाहिजे. आपली इच्छा असली पाहिजे, तयारी असली पाहिजे. त्या विषयात आवड निर्माण करायची ही प्रथम इच्छा असली पाहिजे. कारण इच्छा तिथे मार्ग असतो. इच्छा असल्याशिवाय, आपली तयारी असल्याशिवाय, जिद्द असल्याशिवाय, चिकाटी असल्याशिवाय त्या विषयात आवड निर्माण होणार नाही. प्रथम इच्छा असली पाहिजे. प्रथम तयारी करा, इच्छा करा. आणि इच्छा तयारी पक्की झाली, जिद्द झाली, स्वतःवर आत्मविश्वास असला, धीर असला, धैर्य असलं, दूरदृष्टी असली की मग आवड निर्माण होईल. आणि त्या विषयात आवड निर्माण करायची म्हणजे प्रथम, आता समजा एखादा विषय आवडत नाही, विज्ञान विषय आवडत नाही, आवडतच नाही, परंतु या विषयात आवड निर्माण करायची, या विषयाबद्दलचं नैराश्य दूर करायचं. तर कसं करायचं? तर प्रथम काय करायचं? इच्छा आहे, तुमची इच्छा झाली की मला हा विषयात आवड निर्माण करायची, हा विषयात मला इंटरेस्ट आहे, निर्माण करायचा आहे, मला आवड नाही पण आता आवड निर्माण करायची, कारण मला याचा अभ्यास करावा लागेल. यासाठी तुम्हाला प्रथम तो विषय कसा आहे हे समजून घ्यावे लागेल. त्या विषयात काय काय आहे हे समजून घ्यावे लागेल. आणि प्रथम काय करायचं? प्रथम अर्धाच पॅराग्राफ वाचायचा, अर्धा पॅराग्राफ वाचायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, नीट समजून घ्यायचा, आणि तेवढाच पॅराग्राफचा अभ्यास करायचा. बस एक दिवस एवढंच वाचायचं. मग दुसऱ्या दिवशी 2 उतारे वाचायची. 2 उतारे वाचले, त्याचा अभ्यास केला, तुम्हाला तेवढा बोर होणार नाही, तेवढा कंटाळा येणार नाही, निरसपणा वाटणार नाही. मग 2 पॅराग्राफ वाचले, उतारे वाचले, तुम्हाला चांगलं वाटेल, है की नाही? चांगलं वाटेल. आणि मग अजून पुढच्या दिवशी 3 उतारे, मग 4 उतारे, मग 5 उतारे, मग अशा रीतीने एक पूर्ण धडा वाचायचा. एक पूर्ण धडा वाचला, त्याच्यात तुम्हाला चांगलं वाटेलच, इंटरेस्ट येईलच. कारण टप्प्याटप्प्याने एखाद्या विषयात आवड निर्माण करायला येते. कशाने? टप्प्याटप्प्याने. एकदाच एखादा धडा वाचून आवड निर्माण होत नाही. टप्प्याटप्प्याने एखाद्या विषयात आवड निर्माण करा. आधी थोडं वाचायचं, नंतर थोडं, नंतर थोडं, नंतर थोडं, अशा रीतीने मग एक धडा वाचायचा. मग एका धड्यात आवड निर्माण झाली की मग दुसरा धडा वाचायचा, मग तिसरा धडा वाचायचा. मग यातून तुम्हाला आवड निर्माण होते आणि तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढता. फक्त आपली इच्छा, तयारी असली पाहिजे, वाचायची आवड असली पाहिजे, गोडी असली पाहिजे, तर आपल्याला त्या विषयात इंटरेस्ट निर्माण होईल. म्हणून इच्छा असली पाहिजे. इच्छा तिथे मार्ग असतो. म्हणून वाचायची इच्छा असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे, धडपड असली पाहिजे. आपल्या काहीतरी करायचं आहे, आपल्याला काहीतरी बनायचं आहे, अशी तळमळ धडपड असल्यावर एखादा किती जरी विषय अवघड असेल तरी तो सोपा वाटतो. फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे, इच्छा पाहिजे, तयारी पाहिजे, तळमळ पाहिजे, धडपड पाहिजे, ध्येय उदात्त पाहिजे, स्वप्न उदात्त पाहिजे, मनात आणलं पाहिजे, तरच त्या विषयात आवड निर्माण होते. म्हणून ही आवड आपल्याला, एखाद्या विषयाची आवड ही सरावाने, कष्टाने, मेहनतीने, इच्छेने, तयारीने, तळमळ धडपडीने निर्माण करता येते. थोडं थोडं टप्प्याटप्प्याने एखाद्या विषयात आवड निर्माण करता येते.
टप्प्याटप्प्याने वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन हे का वाचत आहोत, हे कोणता विषय आहे, याच्यात नेमकं काय आहे हे समजून घेऊन त्याचा मतितार्थ त्याचा अर्थ समजून घेऊन त्याच्यात आवड निर्माण करता येते, त्या विषयाची आवड निर्माण करता येते. म्हणून कोणता विषय असो त्यात तुम्ही मेहनतीने सरावाने जास्तीत जास्त सराव करून परीक्षण करून निरीक्षण करून आणि टप्प्याटप्प्याने तो विषय हाताळून त्यात आवड निर्माण करा. मी तुम्हाला विषय तो अवघड वाटणार नाही, कठीण वाटणार नाही, चांगला वाटेल, सोपा वाटेल आणि तुमचा चांगला अभ्यास होऊन जाईल. आणि मग प्रत्येक कोणताही विषय असेल तुम्हाला अवघड वाटणार नाही, तो विषय तुम्हाला सोपा होईल आणि त्यात रुची निर्माण होईल. कारण वारंवार तोच विषय हाताळल्यामुळे माणूस बोर होतो. म्हणून विषय बदलून वाचायचं. आज विज्ञान तर उद्या इतिहास, परवा इंग्रजी, असे विषय बदलू वाचायचं. आणि बोर जर झालं एखादी गोष्टीची पुस्तक वाचायचं. पण मोबाईल बघायचा नाही, मोबाईल बघू नका, मोबाईलमुळं अभ्यास होणार नाही. म्हणून मोबाईल बघायचा नाही. फक्त एखाद्या विषयाची आवड निर्माण करायची असेल तर जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, इच्छा पाहिजे, तयारी पाहिजे, तळमळ पाहिजे, धडपड पाहिजे, उल्हास पाहिजे. या सर्व गोष्टी असल्याशिवाय एखाद्या विषयात रुची निर्माण होणार नाही. म्हणून आपले नैराश्यपणा काढून टाका. म्हणून टप्प्याटप्प्याने एखाद्या विषयात तुम्ही आवड निर्माण करा. आज थोडं वाचलं, उद्या थोडं, परवा थोडं, असं वाचू त्या विषयात आवड निर्माण करा. म्हणून तुम्हाला चांगले मार्क पडतील. कारण एकदाच कोणतंही काम होत नसतं, एकदाच काही समजत नसतं. त्याला वेळ द्यावा लागतो, त्याचा सराव करावा लागतो आणि टप्प्याटप्प्याने तो विषय हाताळावा लागतो. कोणताही विषय टप्प्याटप्प्याने हाताळावा लागतो तर आपली प्रगती होते, आपला विकास होतो. म्हणून टप्प्याटप्प्याने प्रत्येक विषय तुम्ही हाताळा, प्रत्येक विषयाचं नियोजन करा, तरच प्रत्येक विषयाचे नियोजन करा, प्रत्येक विषय हाताळा, तरच तुमची प्रगती होईल. प्रत्येक विषयाचं तुम्हाला टेन्शन येणार नाही, ताण येणार नाही आणि मग प्रत्येक विषय तुमचा चांगला होईल, मस्त होईल, छान होईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की एखाद्या विषयात आवड निर्माण करण्यासाठी, एखाद्या विषयाची आवड होण्यासाठी, एखाद्या विषयात इंटरेस्ट वाटण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमची प्रगल्भ इच्छा ठेवावी लागेल, तयारी ठेवावी लागेल, जिद्द ठेवावी लागेल, चिकाटी ठेवावी लागेल, धैर्य ठेवावं लागेल, धीर ठेवावं लागेल, तरच त्या विषयात तुम्हाला आवड निर्माण होईल आणि तो विषय तुम्हाला कठीण वाटणार नाही आणि त्या विषयात तुम्हाला चांगली प्रगती करता येते आणि तो विषय तुम्हाला मग अवघड वाटणार नाही. म्हणून प्रथम इच्छा ठेवा, प्रगल्भ इच्छा ठेवा, तयारी ठेवा, तळमळ धडपडीने तो विषय वाचा आणि आपलं ध्येय, आपलं स्वप्न साकार करायचं आहे असा उद्देश ठेवल्यामुळे ते शक्य होऊन जातं आणि त्या विषयात तुम्हाला आवड निर्माण होते. कोणत्या विषयात आवड निर्माण करायची असेल तर प्रथम इच्छा पाहिजे, तयारी पाहिजे, तळमळ पाहिजे, धडपड पाहिजे, तर तो त्या विषयात आवड निर्माण करता येते, टप्प्याटप्प्याने आवड निर्माण करता येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.